सप्तशृंगी रोपवे परिसरात केवळ 20 अधिकृत गाड्यांना स्टॉल परवानगी असताना त्यापेक्षा अनेक गाळे बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट निकाल देत सदर गाळे अतिक्रमण ठरवून तातडीने हटवण्याचे आदेश दिले असतानाही सहयोग गुरुबक्सा आणि फ्युनिक्युलर रोपवे लिमिटेड कडून या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे। न्यायालयाचा निकाल असूनही गाळेधारकांकडून भाडे वसुली सुरूच आहे। विशेष म्हणजे आधी ऑनलाईन पद्धतीने भाडे घेतले जात होते, तर आता थेट कॅशमध्ये भाडे गोळा केले जात असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे न्यायालयीन आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आल्याचं चित्र आहे। या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी रोपवे प्रशासनाला स्पष्ट आदेश देत अतिक्रमण हटवण्यास सांगितले। विभागाने पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलंय की सदर प्रकरणात सह दिवाणी न्यायाधीशांनी गाळेधारकांना दावा स्पष्टपणे फेटाळलाय। मात्र हा निर्णय आजतागायत हेतुपुरस्सरपणे सार्वजनिक बांधकाम विभागास उपलब्ध करून दिलेला नाही। तसेच बीओटी प्रकल्पाशी संबंधित दैनंदिन घडामोडी, न्यायालयीन दावे व महत्त्वाच्या बाबी शासनाला वेळेवर कळवणे बंधनकारक असताना रोपवे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचेही पत्रात नमूद केलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार मूळ मंजूर नकाशे व आराखड्यांव्यतिरिक्त उभारण्यात आलेले सर्व अतिरिक्त गाळे अतिक्रमण ठरतात व ते दिनांक 20 जून 2025 पूर्वी पूर्णतः हटवण्याचे आदेश देण्यात आले। अन्यथा भविष्यात गंभीर प्रशासकीय व कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। मात्र इतक्या स्पष्ट आदेश असूनही रोपवे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, तसेच अतिक्रमणावर कारवाई कधी होणार, बेकायदेशीर भाडे वसुलीची पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। सप्तशृंगी गडासारख्या पवित्र व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता शासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।